नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूत आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज। सन 2014 साली रस्त्यांवरील आकारला जाणारा टोल हा अन्यायकारक आहे। आम्हाला सत्ता दिल्यास आम्ही राज्यातील आणि देशातील टोल बंद करून देशाला टोलमुक्त करू, असे आश्वासन देऊन भाजप सरकार सत्तेत आले होते। त्यांच्या कार्यकाळात कोणतेही टोल बंद करण्यात आले नाहीत। या उलट मागील 10 वर्षात राज्यात आणि देशात टोलचे जाळे निर्माण झाले असून देशभरात टोलच्या नावाने झोल सुरू आहे। या महत्त्वपूर्ण खात्याची जबाबदारी आहे महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व, ज्यांना आपण भावी पंतप्रधान म्हणून पाहतो, ते आहेत नितीन गडकरी। मात्र आता त्यांना रोडकडे म्हटलं तरी वावगे ठरणार नाही। मागील काही काळात त्यांनी 27,000 किलोमीटरपेक्षा अधिक किलोमीटरचे एक्सप्रेस हायवे या देशात बनवले। अर्थात हे सर्व करत असताना हे सर्व बीओटी तत्वावर टेंडर दिले गेले, खाजगी कंपन्यांना काम दिले गेले, एक्सप्रेस हायवे तयार झाले। मात्र त्यातून एक प्रश्न निर्माण होतो की या विकास कार्यात पैसा उद्योजकांचा लागला, जे नागरिक त्याचा वापर करत आहेत ते त्यासाठी टोल भरत आहेत, मग सरकारचे योगदान काय? यामागे तर बांधा, वापरा आणि टोल भरा इतकीच रणनीती दिसत आहे। वाहन घेताना ग्राहकाने रोड टॅक्स पण भरायचा, तेच वाहन रोडवर चालवायचे असेल तर टोल टॅक्स पण भरायचा, असा दुहेरी आर्थिक भार सध्या या देशात वाहनधारकांवर लादला जातो। मात्र देशात तयार करण्यात आलेल्या टोल रोडच्या परिवहन विभाग आणि नॅशनल हायवे ऑफ इंडिया यांचे कोणतेही नियंत्रण नाही। जितके नियम नागरिकांना लागू होतात त्यापेक्षा अधिकचे नियम हे टोल कंपन्यांना देखील लागू होतात। मात्र या देशात नागरिकांचे नियम काटेकोरपणे पाळले जातात आणि टोल कंपन्यांना मात्र या नियमांचे बंधनच नाही, अशा आविर्भावात ते वावरतात। याच टोल प्रणालीतून देशात अनेक ठिकाणी टोलच्या नावाने झोल सुरू आहे, अशी तक्रार नेहमीच समोर येते। यात आमचे परिवहन मंत्री नेहमी सांगतात की आम्हाला पैशांची कमी नाही आणि नवीन नवीन प्रकल्प हाती घेतले जातात, तर दुसरीकडे मुंबई गोवा महामार्ग मागील दशकांपासून अपूर्ण आहे। धुळे सुरत महामार्ग देखील अनेक वर्षांपासून रखडला आहे। साहेब, तुम्हाला पैशांची कमी नसेल, पण जनतेला आता हा टोल जीवाला भार झाला आहे, हे कुठेतरी लक्षात घेण्याची गरज आहे। शिरपूर तालुक्याचा विचार केला तर मागील दशकांपासून तालुक्याची जनता ही टोल पासून त्रस्त आहे। सोनगिल टोल बेकायदेशीर आहे यासाठी सतत तालुक्यात आंदोलने सुरू आहेत। 60 किलोमीटरच्या आत येणारा दुसरा टोल बेकायदेशीर आहे हे आपण संसदेत मान्य केले। 3 महिन्यात ते बंद करण्याचे आश्वासन देखील दिले। मात्र 3 महिने म्हणजे कोणत्या वर्षातील 3 महिने हे कदाचित आपण सांगायला विसरले। जर या देशाचे जबाबदार मंत्री लोकसभेत उभे राहून दिलेले आश्वासन देखील पाळणार नसतील तर मग जनतेने करावे तरी काय? ते असेही म्हणाले होते की जर टोल रोडवर खड्डे पडले असतील तर नागरिकांना टोल भरण्याची गरज नाही। मात्र जर खुद्द परिवहन मंत्र्यांच्या आदेशाला आणि म्हणण्याला या देशात किंमत नसेल तर मग इतरांच्या काय? आपणास माहित आहे की अनेक ठिकाणी टोल रोडची अवस्था बिकट आहे। टोल रोडवर मिळणाऱ्या सुविधा मिळत नाहीत, त्यात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे, त्यावर तात्पुरती डागडुगी करून समाधान केले जाते। मात्र टोल रोड म्हणजे पुढे पाठ आणि मागे सपाट असे काहीसे समीकरण सध्या दिसत आहे। सध्या नाशिक मुंबई हा रोड सर्वाधिक चर्चेत आहे। निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे मुंबई नाशिक महामार्ग सध्या खड्ड्यात गेला आहे। त्यामुळे या महामार्गावर सध्या वाहनांच्या प्रचंड रांगा लागलेल्या दिसतात। प्रवाशांच्या वेळ आणि इंधन वाया जात असल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे। वाहनांना मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे आणि या प्रवासात वाहनधारकांचे शरीर देखील खिळखिळे होत आहे। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे। प्रवाशांच्या नाराजीचा सरकारला फार मोठा फटका बसत आहे। त्यामुळे महामार्गावरील खड्डे जोपर्यंत बुजवले जाणार नाही तोपर्यंत महामार्गावरील टोल वसुली थांबवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत। मुंबई नाशिक महामार्गावर खड्डे पडले आहेत, त्याच्या वाहनधारकांना प्रचंड त्रास होत असून नाशिक ते मुंबई या 3 तासांच्या प्रवासासाठी सध्या 8 ते 10 तास मोजावे लागत आहे। तरीही टोल वसुली सुरू असल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे। या महामार्गाची सध्याची दुरावस्था ही बाब अतिशय गंभीर असून या महामार्गाची दुरुस्ती युद्ध पातळीवर करणे आवश्यक आहे। महामार्गावरील खड्डे वेळीच बुजवल्यास वाहनांचा वेग वाढून इंधनाची देखील बचत होऊ शकते। मात्र या महामार्गाच्या कंत्राटदाराकडून त्यात कुचराई झाल्याचे पाहावयास मिळत आहे। मुंबई नाशिक महामार्गावरील भुयारी मार्ग, उड्डाणपूल यासारख्या कामांसह रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या
वाहतूक कोंडीच्या त्रासातून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना युद्धपातळीवर राबवण्याची गरज आहे. मात्र या उपाययोजना सध्या तोकड्या ठरत आहेत. जोपर्यंत या महामार्गाची डागडुजी होत नाही तोपर्यंत टोल वसुली थांबवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे तसेच मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक पुढील 10 दिवसात सुरळीत न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत. नागरिकांना होणाऱ्या या त्रासाची दखल नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील घेतली आहे. दादा भुसे यांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका मांडली. येत्या 10 दिवसात महामार्गावरील खड्डे बुजवले नाही तर टोल संदर्भात आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे मोठे वक्तव्य भुसे यांनी केले आहे. दादा भुसे यांनी NHAI आणि उद्योजकांच्या बैठकीत याबाबतचे वक्तव्य केलं आणि 10 दिवसात खड्डे दुरुस्त न झाल्यास महामार्गावरील टोल बंद करण्याचा कडक इशारा त्यांनी दिला आहे. पुढे पालकमंत्री दादा भुसे असेही म्हणाले आहेत की मागील 7 महिन्यांपासून राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना याबाबत मी सूचना देत आहे, मात्र त्यांना या विषयाची अजिबात गांभीर्य नाही अशी खंत देखील त्यांनी पत्रकारांसोबत व्यक्त केली आहे. त्यामुळे जर पालकमंत्र्यांच्या आदेशाला किंमत नसेल तर सामान्य नागरिकांचे काय हा प्रश्न उपस्थित होतो. पुढे ते असेही म्हणाले आहेत की नाशिक मुंबई प्रवासाला जास्त वेळ लागतो आहे हे खरं आहे. मागच्या 8-10 दिवसापासून मी स्वतः ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली आहे आणि यावर उपाययोजना करण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यापूर्वी नाशिकचे नेतृत्व करणारे मंत्री आणि आमदार यांनी देखील हा प्रश्न लावून धरला होता. मुख्यमंत्र्यांनी देखील हा प्रश्न गांभीर्याने घेतला आहे, तरी देखील अद्याप त्यावर सकारात्मक तोडगा निघालेला नाही. अशा प्रकारची टोल बाबतची परिस्थिती असताना परिवहन मंत्री मात्र जणू या सर्व प्रकारांपासून अनभिज्ञ आहेत असे वागत आहेत. एकीकडे जनता मरमर मरत आहे, खड्ड्यातून प्रवास करत आहे, खराब रस्त्यांवर टोल भरत आहे. दुसरीकडे आपले परिवहन मंत्री मात्र जमिनीकडे आणि टोल रोडकडे त्यांच्या वास्तविकतेतून न पाहता आता थेट आकाशातून टोल वसुली करण्याची घोषणा करत आहे. त्यामुळे परिवहन मंत्री गडकरींची आपणास विनंती आहे की आपण जरा आकाशातून खाली या, टोल रोडची वास्तविकता देखील पहा. तुमच्या कार्याचा जितका गर्व आम्हाला आहे, तुम्ही महाराष्ट्राचे मोठे नेतृत्व आहात, आम्ही तुम्हाला भावी पंतप्रधान म्हणून बघतो आणि तुमच्या दिव्याखाली इतका अंधार आणि जनतेची अवहेलना बरी नाही. त्यामुळे जरा उद्योजक आणि कंपनीच्या भल्याकडे पाहत असताना जनतेच्या अवहेलनाकडे देखील पाहिले तर फार बरे होईल. एकीकडे टोल रोडची प्रचंड प्रमाणात दुरावस्था असताना आता आपण आकाशातून नियंत्रण ठेवून टोलचे वसुलीचा निर्णय घेत आहात. हा निर्णय कुठेतरी वास्तविकतेपेक्षा विपरीत आहे असे आपणास का वाटत नाही? आपण विदेशांची तुलना भारताशी करतात. विदेशातील रस्ते आणि भारतातील रस्ते यातील फरक आपणास कळत नाही का असे आम्हाला नाईलाजाने विचारावं लागत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यसभेत बोलताना देशाचे परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली की आम्ही आता देशातील टोल हद्दपार करत आहोत. याचा अर्थ असा मुळीच नाही की देशातील टोल बंद होतील. रस्त्यावरील टोल बंद होतील आणि यापुढे टोल वसुली ही GPS यंत्रणेद्वारे सॅटेलाइटद्वारे करण्यात येईल. तुमच्या बँक खात्यातून टोलचे पैसे वसूल करण्यात येतील असा हा नवा अभिनव उपक्रम आहे. यापूर्वी 4 चाकी वाहनांना प्रवास करताना टोल भरण्यासाठी फास्टॅग अनिवार्य आहे. गाडीच्या काचेवर लावलेला फास्टॅग स्कॅन करून आपोआप टोलची रक्कम आपल्या खात्यातून वळती करून घेतली जाते. पण आता सरकार आणखी एक पाऊल टाकत आहे. टोल वसुलीसाठी नवी सिस्टीम आणण्याचा विचार सरकार सध्या करत आहे. सरकार निवडक राष्ट्रीय महामार्गांवर फास्टॅग आणि त्यासोबत GNSS आधारित टोल संकलन प्रणाली लागू करण्याच्या विचारात आहे. सध्याची फास्टॅग सुविधेव्यतिरिक्त केंद्र सरकार प्रायोगिक तत्वावर राष्ट्रीय महामार्गाच्या निवडक भागांवर ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम म्हणजे GNSS आधारित इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेत आहे. त्यात कारण असे दिले जाते की टोल नाक्यांवर लागणारा वेळ कमी करण्याच्या उद्देशाने फास्टॅग सेवा सुरू करण्यात आली होती आणि आता या नव्या प्रणालीनुसार सॅटेलाइटवर आधारित टोल प्रणाली फास्टॅगपेक्षा अधिक वेगवान आहे असे सांगितले जात आहे. नव्या सॅटेलाइटवर आधारित टोल टॅग सेवेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना अत्यंत सोपा आणि सोयीचं होईल. आता जसं टोल नाक्यांवर थांबावं लागतं तसं थांबावं लागणार नाही. काही वेळा काही मिनिटे यासाठी लागतात, त्यामुळे या भागात ट्रॅफिकही वाढतं. पण नवी प्रणाली सुरू झाल्यानंतर टोल नाक्यांवर अजिबात थांबण्याची गरज भासणार नाही. गाडी सुरू असतानाच तुमच्याकडून हा टोल वसूल केला जाईल असा दावा सरकारने केला आहे.
सध्या कर संकलनासाठी टोल प्लाझावर लागू करण्यात आलेली फास्टॅग प्रणाली रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन म्हणजे RFID या टॅगवर कार्य करते, जी स्वयंचलित टोल वसुली करते. पण GNSS आधारित टोल प्रणाली व्हर्च्युअल पद्धतीने टोल वसूल केला जाईल. याचा अर्थ असा की तुम्हाला टोल कुठे आहे ते पाहता येणार नाही किंवा तुम्हाला त्या ठिकाणी थांबावे लागणार नाही. टोल संकलनासाठी उपग्रह प्रणालीमध्ये व्हर्च्युअल गॅन्ट्री इन्स्टॉल केल्या जातील. GNSS इनेबल वाहनांशी जोडले जातील आणि या व्हर्च्युअल टोल मधून कार गेल्यावर निश्चित रक्कम युजर्सच्या खात्यातून कापली जाईल. अशी सेवा जगातील काही देशांमध्ये सुरू आहे, त्यात जर्मनी आणि रशियाचा समावेश आहे. त्यामुळे फास्टॅगच्या माध्यमातून वाहन चालकांना टोल भरण्यासाठी टोल नाक्यांवर जो वेळ खर्च करावा लागत आहे त्यातून दिलासा मिळेल असा दावा सरकार आणि परिवहन विभाग करत आहे. मात्र देशातील अनेक ठिकाणी खास करून महाराष्ट्रात टोल रोडची दुरावस्था आहे. लोकांना हा टोल अन्यायकारक वाटत आहे. काही भागात वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात टोल आकारला जातो. शिरपूर ते नाशिक या प्रवासाचा विचार केला तर वाहनधारकाला जवळपास 5 टोल नाक्यांचा सामना करून ₹4.75 प्रति किलोमीटर हा टोल भार द्यावा लागतो. त्यातही खराब रोड आणि बेकायदेशीर टोल नाक्यांचा सामना करावा लागतो. अशा प्रकारची ग्राउंड रियालिटी असताना परिवहन मंत्र्यांनी आता जरा आकाशातून खाली पाहणे आणि टोल रोडची समीक्षा करणे गरजेचे आहे. आणि म्हणून देशातील वाहनधारकांना वाटते आणि ते आपणास विनंती करतात की गडकरी साहेब जरा जमिनीवर पण पाय ठेवा आणि एकदा सॅटेलाइट मधून का असे ना आपण टोलचे रोडचे खड्डे पण बघा आणि त्यानंतर मग सॅटेलाइट मधनं टोल वसुलीचा निर्णय घ्या. या सर्व वास्तविकतेनंतर देशात खरोखर टोलचा झोल सुरू आहे का? टोलचे दर अन्यायकारक आहेत का? टोल कायमचे हद्दपार झाले पाहिजेत का? की आता थेट आकाशातून तुमच्या बँक खात्यावर सरकारची नजर आहे? या सर्व प्रश्नांबद्दल आपणास काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपणास आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.